नमस्कार. मी बाबासाहेब वैजनाथ मदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, प्री PhD कोर्सवर 2024. विषय अर्थशास्त्र. महाराष्ट्रातील कापूस बियाणे तेल उद्योगाच्या उत्पन्न व खर्चाचे चिकित्सक अध्ययन, विशेष संदर्भ मराठवाडा विभाग या सेमिनारमध्ये आपले स्वागत करतो. माझे मार्गदर्शक डॉक्टर गणेश बी गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी संशोधन प्रक्रिया चालू आहे. माझ्या संशोधनाचा विषय महाराष्ट्रातील कापूस बियाणे तेल उद्योगाच्या उत्पन्न व खर्चाचे चिकित्सक अध्ययन, विशेष संदर्भ मराठवाडा विभाग हा आहे. आजच्या सेमिनारमध्ये आपण प्रस्तावित करू. आहारामध्ये खाद्यतेलाचे अनन्यसाधारण महत्व आहे. अनेक तेलबियांपासून बनवलेले खाद्यतेल हे आज वापरात आहे. सर्वात जास्त वापरात येणाऱ्या तेलापैकी कापूस बियाणे तेल हे दुसऱ्या क्रमांकावर येते. 18व्या शतकाच्या आधी कापूस बियाणे तेल हे निरुपयोगी मानले जात असत. त्यामुळे कापूस बियाण्यांचा साठा हा मोठ्या प्रमाणात वाढलेला होता व त्याचा वापर कमी प्रमाणात होत होता, जसे की खत म्हणून किंवा जनावरांचा चारा म्हणून. परंतु त्याचा वापर लागवडीसाठी होत नव्हता आणि तेल काढण्यासाठीही होत नव्हता. 1857 मध्ये सर विल्यम फी या व्यक्तीने कापूस बियाण्यांमधून तेल काढून दिवे पेटवण्याचा प्रयत्न केला व त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. परंतु पेट्रोलियम पदार्थ आल्यानंतर तो वापर सुद्धा बंद झाला. 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ट्रान्सफॅट टाळण्यासाठी कापूस बियाणे तेलाचा वापर वाढत गेला. भारतामध्ये पहिला कापूस बियाणे तेल कारखाना 1914 ला गुजरात मधील नवसारी येथे सुरू झाला. सुरुवातीला उत्पादित उत्पादने जसे की तेल, पशुखाद्य याचा वापर करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करायला खूप मेहनत घ्यावी लागली, कारण त्याआधी कापूस बियाणे जनावरांना जशीच्या तशी खाऊ घालत असे व कापूस बियाणे तेलांचा वापरही कमी होता. 1914 नंतर हळूहळू या उद्योगाला चालना मिळत गेली. आज या उद्योगाचा तेल क्षेत्र असो किंवा पशुखाद्य म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. हा उद्योग कच्च्या मालासाठी शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. अलीकडील काळात सरकारी योजना व शेती यामधील आधुनिकीकरणामुळे अलीकडील दशकामध्ये कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कापूस बियाणे तेल उद्योगाच्या उद्योग वाढीला चालना मिळालेली आहे. कापूस बियाणे तेल उद्योगाची भारतातील सद्यस्थिती. अलीकडील काळात या उद्योगाने चांगली पकड बसवलेली दिसते आहे. कापूस बियाणे तेल उद्योगामध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतामध्ये जवळपास 1.25 मिलियन मेट्रिक टन कापूस बियाणे तेल उत्पादन होते. भारतामध्ये एकट्या गुजरातमध्ये 60 ते 65% उत्पादन होते. त्याचबरोबर महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश इत्यादी राज्य कापूस बियाणे तेल उद्योगात अग्रेसर आहे. या उद्योगाची उप उत्पादने जशी की पशुखाद्य हे सुमारे 4.51 मिलियन मेट्रिक टन एवढे दरवर्षी होते, जे भारतातील पशुखाद्याची गरज भागवते. भारतातील पशुखाद्याची बाजारपेठ ही 73 अब्ज डॉलर एवढी आहे. उद्योगासाठी लागणारे कापूस बियाणे उत्पादन दरवर्षी 14 ते 15 मिलियन मेट्रिक टन एवढे होते. महाराष्ट्रातील कापूस बियाणे तेल उद्योगाची पार्श्वभूमी. महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता उर्वरित क्षेत्रामध्ये कापूस लागवड मोठ्या प्रमाणात होते. कच्चा माल मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कापूस बियाणे तेल उद्योगाला महाराष्ट्रामध्ये अनुकूल वातावरण आहे. कापूस बियाणे तेल म्हणजे सरकी तेल या उद्योगामध्ये गुजरात नंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. संबंधित उद्योगामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा 21% आहे, परंतु कापूस लागवड क्षेत्र 34% आहे, ज्यामध्ये कापूस उत्पादनामध्ये महाराष्ट्र प्रथम असून देखील कापूस बियाणे तेल उद्योगामध्ये महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे. या उद्योगातून निर्माण होणारे तेल हे रिफाईन होऊन खाण्यायोग्य तयार होते व महाराष्ट्र तसेच इतर राज्यात निर्यात होते व पशुखाद्य म्हणजे सरकी डेट महाराष्ट्राची पूर्ण गरज भागवते व महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात सरकी पेंड जनावरांचे पशुखाद्य याची निर्यात सुद्धा होते. सर्वात जास्त निर्यात ही राजस्थानमध्ये. मराठवाड्याचा विचार केला असता मराठवाड्यातील 8 जिल्ह्यापैकी बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कापूस बियाणे तेल उत्पादन कारखाने आहेत. तसेच इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा
कापूस बियाणे तेल उद्योग कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. कापूस बियाणे तेल उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या काही महत्त्वाच्या संस्था, त्यामध्ये सीसीआय म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. सीसीआय ही कापूस खरेदीमध्ये अग्रेसर भूमिका ठेवते. सरकारद्वारे शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून विविध उद्योगासाठी पुरवण्याचं काम सीसीआय हे करत असते. त्यानंतर एआय कोस्टा, ऑल इंडिया कॉटन सीड क्रशर्स असोसिएशन. कापूस बियाणे वर आधारित असलेले जे काही उद्योग आहेत, जे काही क्रशर करणारे लघु उद्योग आहेत किंवा मोठे उद्योग आहेत, यांचे सर्वांच्या असोसिएशनची स्थापना ही 1958 ला झाली, ज्याद्वारे त्यांची क्रशरचे सगळे कार्य किंवा जे ह्या उद्योगांचे सगळे असोसिएशन एक ठिकाणी बांधून त्यांचा व्यापार हा चालू असतो. एनसीपीए, नॅशनल कॉटन सीड प्रोडक्ट असोसिएशन, याची स्थापना 1929 मध्ये झाली. एनसीपीए हे प्रक्रिया आणि विपणन कार्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो. एनसीबीएक्स, नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेड, याची स्थापना 2003 मध्ये झाली. या एनसीबीएक्स द्वारे जे काही पदार्थ असतील या उद्योगामध्ये त्यांना विकण्याची किंवा विपणनाची किंवा आपण त्याला अदलाबदल म्हणून यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचे कार्य एनसीबीएक्स करत असते. महाराष्ट्रातील कापूस बियाणे तेल उद्योगाच्या उत्पन्न व खर्चाचे चिकित्सक अध्ययन विशेष संदर्भ मराठवाड्यात पाहतो. या विषयाची निवड का केली याचे कारण म्हणजे भारत हा आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताची आर्थिक स्थिती वाढवण्यात उद्योग क्षेत्राचे महत्वाचे स्थान आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कापूस बियाणे तेल उद्योगाचा भक्कम वाटा आहे, पण त्याचा विकास त्या प्रमाणात झालेला नाही. महाराष्ट्राचा विचार केला असता या उद्योगासाठी कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, कारण महाराष्ट्र हे मुख्य कापूस उत्पादक राज्यापैकी एक आहे. तरी या उद्योगाचा महाराष्ट्रामध्ये त्या प्रमाणात विकास झालेला दिसून येतो. आधुनिक पद्धतीचा अभाव दिसून येतो. वेळेवरची मजूर कमतरता, अन्य काही कारणामुळे काही कारखाने बंद पडत आहेत व जे कारखाने सुरू आहेत त्यांची स्थिती खालावलेली दिसत आहे. म्हणून संबंधित संशोधनामध्ये कापूस बियाणे तेल उद्योगाचा विकास कसा होईल, कच्च्या मालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून देखील कारखान्यांची संख्या कमी का आहे, संबंधित उत्पादने निर्यात का होत नाही, कारखाने बंद का पडत आहेत, कारखान्यांचा जमाव खर्चाचा ताळेबंदाचा काय परिणाम होतो, या सर्व बाबींचे अध्ययन करून या सर्व समस्या कशा दूर करता येईल व या उद्योगाचा विकास व वाढ कशा प्रकारे करता येईल या संदर्भात उपाययोजना करणे हा या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे हा संशोधनासाठी विषय निवडण्यात आलेला आहे. या संशोधनाचे उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्रातील कापूस बियाणे तेल उद्योगाचे सद्यस्थितीचे अध्ययन करणे, त्यानंतर मराठवाड्यातील कापूस बियाणे तेल उद्योगाच्या उत्पन्न व खर्चाचे अध्ययन करणे, कापूस बियाणे तेल उद्योग वाढीसाठी असणाऱ्या शासकीय योजनांचा आढावा घेणे, महाराष्ट्रातील कापूस बियाणे तेल उद्योगाच्या उत्पादनाचा अभ्यास करणे, कापूस बियाणे तेल उद्योगाची मराठवाड्यातील रोजगार निर्मितीतील भूमिका अभ्यासणे, मराठवाड्यातील कापूस बियाणे तेल उद्योगाच्या अडचणींचा शोध. या संशोधन विषयाचा अभ्यास करत असताना काही ब्रीफ आपण घेतलेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कापूस बियाणे तेल उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजेच ज्यामध्ये आपण कापूस म्हणून कापसामुळे मिळणारे सरकी जे कापूस बियाणे आहे ते पुरेशा प्रमाणात महाराष्ट्रात उपलब्ध आहे. त्यानंतर मराठवाड्यातील कापूस बियाणे तेल उद्योगाच्या विकासासाठी शासकीय योजना पुरेशा आहेत. आपण तसं पाहिलं तर कापूस क्षेत्र उत्पादन एवढ्या प्रमाणात असून त्यासाठी असणाऱ्या किंवा कापसावर आधारित असणाऱ्या उद्योगांसाठी शासकीय योजना ह्या पुरेशा नाहीत. कापूस बियाणे तेल उद्योगातून निर्माण झालेल्या तेलाची निर्यात करण्यासाठी पुरेशी यंत्रणा, यामध्ये निर्यातीला चालना मिळण्यासाठी काही यंत्रणेचा अभाव असल्यामुळे निर्यात त्या प्रमाणात नाही असं आपण केलेलं आहे. मराठवाड्यातील रोजगार निर्मितीत कापूस बियाणे तेल उद्योगाचा वाटा हा लक्षणीय आहे. संशोधन पद्धती, संशोधन विषयाचा अभ्यास करण्यासाठी प्राथमिक आणि द्वितीय या दोन्ही पद्धतीचा आधार घेण्यात येणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील कापूस बियाणे तेल उद्योगाचा अभ्यास तसेच
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील संपूर्ण कापूस बियाणे तेल उद्योगापैकी उद्योगापैकी 240 उद्योगाचा अभ्यास या संशोधनात करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्राथमिक माहितीमध्ये नमुना सर्वेक्षण पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा उद्योग केंद्रे, तेथील सांख्यिकीय कार्यालय, कृषी विभाग तसेच कापूस बियाणे तेल उद्योगाचे उद्योग कारखाने तसेच संबंधित व्यक्ती यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मुलाखती घेऊन अध्ययन करण्यात येईल. तसेच द्वितीय माहितीमध्ये संबंधित अध्ययनासाठी संशोधनाचा आढावा, कापूस बियाणे प्रक्रिया उद्योगामध्ये काम करणाऱ्या संस्था जसे की आपण अगोदर पाहिल्या त्या CCII, NCBA, तसेच काही प्रकाशने, वार्षिक विशेषांक, कापूस पीक बियाणे या संदर्भातील शासकीय वार्षिक अहवाल, तेल उत्पादने संदर्भातील शासकीय प्रकाशने, संबंधित मासिके, याआधी झालेले लिखाण, याआधी झालेले संशोधन थेसिस, ग्रंथ यामार्फत संशोधन माहिती जमा करून त्या आधारित आलेखा व सुस्पष्ट आलेखाच्या साहाय्याने माहिती जमा करण्यात येईल. संशोधनाची व्याप्ती. या संशोधनामध्ये कापूस बियाणे तेल उद्योगाचा अभ्यास करण्यात येणार आहे. हे संशोधन महाराष्ट्र तसेच मराठवाडा विभागातील 8 जिल्ह्यातील संपूर्ण उद्योगापैकी 240 उद्योगांचा अभ्यास या संशोधनामध्ये करण्यात येईल. संशोधनाची मर्यादा. हे संशोधन महाराष्ट्रापुरते मर्यादित असणार आहे. संशोधनाचा वेळ, पैसा, वैयक्तिक क्षमता इत्यादी मर्यादा लक्षात घेता संबंधित संशोधनामध्ये नमुना निवड पद्धतीनुसार मराठवाड्यातील 8 जिल्ह्यापैकी संपूर्ण कापूस बियाणे तेल उद्योगांपैकी 140 उद्योगांचा अभ्यास या संशोधनामध्ये करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये कापूस बियाणे तेल प्रक्रिया उद्योगाचा विस्तार हा वाढलेला आहे. त्यामध्ये उद्योगांची किंवा त्या युनिटची संख्या ही बऱ्याच प्रमाणात आहे. काही रजिस्टर्ड आहे, काही नॉन रजिस्टर्ड आहे. पण आपण काळ, वेळ या सर्व बाबींचा विचार करून प्रत्येक जिल्ह्यातील एक 30 नमुने किंवा मराठवाड्यातील संपूर्ण नमुन्यांपैकी 240 नमुन्यांचा अभ्यास आपण या संशोधनामध्ये करणार. महाराष्ट्रातील कापूस बियाणे तेल उद्योगाच्या उत्पन्न व खर्चाचे चिकित्सक अध्ययन विशेष संदर्भ मराठवाडा विभाग हा संशोधन विषय घेऊन याचा अभ्यास करताना किंवा या विषयामध्ये संशोधन करताना हे संशोधन समाज उपयोगी कसे पडेल व हे संशोधन पूर्णपणे गुणवत्तापूर्ण कसे होईल यासाठी संशोधक मार्गदर्शकांच्या नियमित सल्ल्याने विशेष प्रयत्न करत आहेत.